छत्रपती शिवाजी महाराज आणि एक शिपाई छत्रपती शिवाजी महाराजांनी असा निर्णय ठेवलेला असतो की सूर्य मावळून गेल्यानंतर कोणालाही आत पाठवायचं नाही. आणि मग ना एक शिपाई त्या एका मावळ्याला ती बातमी देते आणि सूर्य मावळून गेल्यानंतर कोणालाही आत पाठवायचं नाही असं सांगतोय. मग दिवस मावळून जातोय आणि छत्रपती शिवाजी महाराज एका दुसऱ्यात रूपांतरात त्यांनी म्हणते ती मला आज जायचं शिवाजी महाराजांना भेटून येऊ दे. पण ती मावळा म्हणते की मी तुला आज जाऊ देणार नाही. सूर्य मावळून गेल्यानंतर कोणी आज जाणार नाही असा मी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णय ठेवलेला आहे. ती दोघं तशीच भांडत राहते ती आणि परत ती आलेल्या शिपाई म्हणते की मला आज जायचं असेल तर तुला माझ्याशी लढायला लागेल. मग ती म्हणते की लढायचं असेल तर लढ पण मला मारून टाक मी तुला आज जाऊ देणार नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणते की मी छत्रपती शिवाजी महाराज आहे मला ओळखलं नाहीस का. तरी सुद्धा मावळा ऐकत नाही आणि त्याला बाहेर घोड्यावर बसून परत पाठवते. छत्रपती शिवाजी महाराजांनी एका जुन्या गावातच एक रात्र काढली आणि मग दुसऱ्या दिवशी परत जाऊ आत गेले आणि एका शिपाईने त्याला सांगितले की अरे तुला मी सांगितलेलं की ते छत्रपती शिवाजी महाराज होते मग तू त्यांना आत का जाऊ दिलं नाही. मग ती म्हणते की मी त्याला आज जाऊ दिलं नाही तो खोटं बोलत होता असं वाटलेलं मला. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला तिकडे बोलवलेलं असतं असं सांगून तो एक मावळा निघून जातो. आणि मग तो मावळा मान खाली घालून जातो आणि म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला जी शिक्षा द्यायची ती तुम्ही मला द्या. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणते की अरे मी तुला शिक्षा देण्यापेक्षा बक्षीस दिलं पाहिजे बक्षीस. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हातातलं सोन्याचं घोडं त्याला दिलं आणि तो मावळा म्हणला की धन्यवाद.